नमस्कार मंडळी, स्वागत करते मी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। मी आहे अश्विनी। तर स्वागत आहे तुमचं। तर मी बघा आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। ज्या मैत्रिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी पहिले आपल्या बँकेत जा आणि आपला आधार खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। तर मी पण तेच करणार आहे। मी आता जाऊन आलेली आहे बँकेत। तर मला पण चेक करायचं होतं, कारण भरपूर जणींना, माझ्या ओळखीतल्या भरपूर जणींना पैसे आलेले आहेत आणि माझा काय फॉर्म मला अजून काही मेसेज आलाच नाही। म्हणून मी आधी बँकेत जाऊन चेक करून येते की माझा आधार आणि खात्याशी लिंक आहे की नाही ते। तर त्याच्यासाठी माझी एवढी गडबड चाललेली आहे। तर मी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी बाहेर जायच्या तयारीत आहे। बँकेत जाऊन आल्यानंतर मी जेवण बनवणार आहे। फक्त मला आता जेवणच बनवायचं आहे। तर मी इथं किचनमध्ये मोबाईल सेट करत होती। माझा मोबाईल काही इथं बसतच नव्हता। तर मी बघत होती की इथून बरोबर दिसते की नाही, कारण इकडनं मोबाईल ठेवला एक साईडने की इकडचं काही दिसत नाही, फक्त भिंत दिसते आणि या साईडनी खिडकी नसल्यामुळे एकदम उजेड दिसतो आणि त्याच्यावर मोबाईलमध्ये चमकतो, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट येत नाही। तर बघा, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आत्ताच सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर माझे व्हिडिओ एकदम साधे असतात। तर मी एक हाऊसवाईफ आहे, मी घरगुतीच व्हिडिओ बनवत आहे। जर त्याच्यात तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण किंवा चांगलं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। आणि आत्तापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला सगळ्यांना माझे धन्यवाद। तर आता इथून पुढे पण असेच व्हिडिओ बघत राहा, कारण मला प्रोत्साहन मिळत जाईल आणि मी अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवत जाईन। मी पण आता शिकते, मला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर मंडळी, मला सपोर्ट करा। तर मी आता आली किचनमध्ये आणि जेवण बनवायला सुरुवात केली। मला आता बनवायची होती भाजी आणि चपाती, कारण भात आणि आमटी मी आधीच बनवून ठेवलेली। मी इथं बनवते शिराळ्याची भाजी आणि चपातीचं पीठ मळून ठेवले। मी आता भाजी बनवायला घेतली। भाजी बनवता मी तुमच्याशी बोलते। तर मी आमच्या गावच्या पद्धतीने ही भाजी बनवते। आणि आता बघा, बाहेर एवढं ऊन पडलेलं आहे ना, हे असं वाटतं की उन्हाळाच चालू आहे की काय, एवढं ऊन आहे आणि घरात एवढी गरमी चालू आहे। तर पाऊस आता बंद झालाय, किती दिवस झालं तर इथं पाऊसच नाही पडत, एवढी गरमी वाढलेली आहे। तर आणि आता तुम्हाला जर मी थोडासा